राज्याच्या विकासामध्ये कृषी क्षेत्रातील अर्थव्यवस्थेचा फार मोठा वाटा असून कृषी व्यवसायामुळे महाराष्ट्राचा GDP वाढतो. महाराष्ट्र शासनाने वर्ष 2025 ते 29 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी धोरण आखले आहे. राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी मागील अर्थसंकल्पात स्वर्गीय अजितदादा पवार यांनी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती. ॲग्री विथ AI च्या माध्यमातून शेतीला अधिक प्रभावित आणि सुरक्षित करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आणले असून या धोरणामुळे संपूर्ण देशभरात महाराष्ट्राला एक अग्रगण्य राज्य होण्याचा बहुमान मिळाला आहे. शासनाच्या महाॲग्रो AI डिजिटल धोरणांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असून कृषी क्षेत्रात भरमसाठ गुंतवणूक व कृषी आधारित व्यवसाय व रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे निवेदन आमदार संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान नियम 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करत असताना आमदार संजय खोडके यांनी कृषी क्षेत्रातील AI तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आपली भूमिका विशद केली. त्यांनी सभागृहासमक्ष सांगितले की या धोरणातील निर्मितीक्षम संसाधनांचा कार्यक्षम वापरामुळे पिकांच्या उत्पादनाचा अचूक अंदाज वर्तविणे, हवामानातील बदलांचे सूक्ष्म निरीक्षण करणे, रोगांची व किडीची वेळीच ओळख पटविणे आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे शक्य होणार आहे. कृषी क्षेत्रात मोठी वाढ होईल आणि शेतकऱ्यांना माहिती, सल्ला व मार्गदर्शन तसेच उपाययोजना मिळविण्यास मोलाची मदत होईल व शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे, असे सांगून आमदार संजय खोडके यांनी शासनाचे अभिनंदन केले. पुढे बोलत असताना आमदार संजय खोडके यांनी कृषी आधारित AI धोरणांचा अमरावती विभागातील शेतकऱ्यांना पुरेपूर लाभ मिळण्यासाठी या भागातील कृषी क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. अमरावती विभागात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर तसेच डाळजन्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तसेच अमरावती जिल्ह्यात 1 लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन केले जाते. मात्र दरवर्षी अतिवृष्टी, अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. म्हणून महाराष्ट्राचे धोरण ठरवित असताना अमरावती विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा कृषी आधारित डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ मिळण्यासाठी अमरावती विभागातील कृषी परिस्थितीचे निरीक्षण व व्यवस्थापन करून स्थानिक भागातील पीक पद्धती व हवामानाची परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल, अशी सूचना आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष मांडली. तसेच नवीन कृषी धोरण ठरवित असताना याची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी अधिकारी, सहाय्यक व कृषी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता भासणार आहे. पण एकीकडे आपण कृषी संलग्नित यंत्रणांचे विकेंद्रीकरण करत असताना दुसरीकडे मात्र काही कृषी विभागांचे एकत्रित धोरण केल्या जात आहे. तालुकास्तरीय विभाग जिल्हा स्तरावर आणले जात आहेत. कृषी धोरणांची अंमलबजावणी करत असताना तालुका स्तरावर चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, म्हणून कृषी अधिकारी, कर्मचारी यांचा एक चांगला आकृतिबंध ठरविण्याची गरज आहे. म्हणून या संबंधित काम करणारे लोकप्रतिनिधी व कृषी संघटनांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सभागृहात बोलताना सांगितले. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व आपला कृषी माल शेतातून बाहेर आणण्यासाठी रस्ते सुविधा व्हावी, म्हणून आता महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ते योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधापासून ते बाजारपेठेपर्यंत कृषी माल नेण्याची सुविधा व्हावी, म्हणून मुख्यमंत्री बळीराजा शेतपांदण रस्ते योजनेचा एक चांगला आराखडा तयार करून उत्तम पद्धतीने प्रत्येक विभागात व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात यावी, याबाबत आमदार महोदयांनी सभागृहाला अवगत केले. तसेच अमरावती विभागात कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण ठरवित असताना कापूस पिकावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करणे आवश्यक असून सोलर चरखासारख्या उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे. यातून गाव पातळीवर 1000 सोलर चरखा आणि 250 हातमाग उपलब्ध होणार असल्याने कापूस उत्पादनातील अडचण दूर होऊन रोजगार निर्मिती होणार असल्याचे आमदार संजय खोडके म्हणाले. तसेच शासनाच्या नवीन बांबू धोरणांतर्गत 50,000 कोटींची गुंतवणूक 10 वर्षांसाठी करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामधून राज्यभरात जवळपास 5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात हे बांबू धोरण प्रभावीपणे राबविण्यास शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक उत्पन्न घेणे शक्य होणार असून शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ होणार आहे. यातून हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना सुद्धा साकारली जात आहे. मागील काळात शासनाने कृषी विकासासाठी नवनवीन धोरण तयार करून कृषी पीक लागवड, उत्पन्न वाढ, पूरक व्यवसाय व प्रशिक्षण व रोजगारक्षम उद्योग निर्माण केल्याने कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्याने आमदार संजय खोडके यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले आहे.